नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. गाडीची एवढी मोठी भयानक कोंडी झालेली आहे आणि ही दारू पिलेली आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये. पण खरी परिस्थिती ही बाई जी आहे या बाईमुळे सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिन्नर डेपोतून निराळे गावाकडे निघालेली बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिलेचा बस कंडक्टर सोबत आणि सहप्रवाशांसोबत धुमाकूळ. बस ड्रायव्हरने सदर बस नांदूर शिंगोटे पोलीस स्टेशन या ठिकाणी आपली बस लावली. सदर बसचा क्रमांक MH 144079 असून सहप्रवाशांना रस्त्यावरील नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास या मद्यधुंद महिलेमुळे झाला. आपण बघू शकता नांदूर पोलीस स्टेशन समोर ही गाडी थांबलेली आहे. दादा, काय सांगता, गाडीचा काय प्रॉब्लेम झालेला आहे? नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा? ड्रायव्हर तुम्ही का कंडक्टर आहे? गाडीचा काही प्रॉब्लेम, प्रवाशांचा प्रॉब्लेम आहे का? कोणत्या प्रवाशीचा? ती दारू पिलेली बाई, तिचं काय म्हणणं आहे सांगा ना. काय उत्तर मी ड्रायव्हर, मला काहीच नाही माहिती. ती काय करू राहिली म्हणजे? तुम्ही गाडी थांबवली रस्त्यामध्ये. झालं ते कंडक्टरला विचारा ना काय झालं. अहो हा, पण मग बरं ठीक आहे, कंडक्टरला विचारलं. कुठे कंडक्टर? काय झालं, काय अडचण आहे? बाई पिलेली आहे त्याच्यामुळे गाडी रस्त्यामध्ये लावली. ड्रायव्हरचा कंडक्टरचा काही दोष आहे का? नाही ना. या पॅसेंजरमुळे ही बाई आहे, या बाईमुळे गाडीची एवढी मोठी भयानक कोंडी झालेली आहे आणि ही दारू पिलेली आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये. पण खरी परिस्थिती ही बाई जी आहे या बाईमुळे सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघू शकता हीच ती बस आणि या बसमधील काही प्रवाशांसोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. आजी, काय सांगाल, ती महिला कोण होती? आणि पासून बसली, माळवाडीला उतरून देत होते, ती उतराना, दारू प्यायली होती. त्याच्यात कोणाचीच काही चुकी नाही, प्रवासाची चुकी नाही, कंडक्टरची ड्रायव्हरची चुकी नाही. बरं, ती दारू प्यायली होती, तिच्यात बाळाला आवराना, तिनं साडी बिडी फेकून दिली तिच्या मानानं आणि ती काय उतराना. आता इथे गाडी उभी केली, पोलिसाचं नाव घेतलं तर ती उतरून पळाली. आता तुम्ही कुठून बसल्या होत्या गाडीमध्ये? सिन्नरवरूनच बसली. आणि ती महिला कुठून बसलेली? महिला तिथूनच बसली होती. आता तुम्ही कुठं जाणार आहे? गाडी कुठपर्यंत आहे? खंबाळ्यापर्यंत जाणार आहे का? ओके. अजून काही सहप्रवाशांची आपण प्रतिक्रिया घेऊ. ताई नमस्कार. नमस्कार ताई. त्या महिला म्हणजे तुम्ही कुठून बसलात गाडीमध्ये? मी सिन्नर मधून बसले. आणि काय त्रास झाला वगैरे तुम्हाला? तुमच्या बरोबर छोटं बाळ देखील आहे. त्या महिलेने दारू पेली होती, ती भरपूर धिंगाणा घाली सुटली बसमध्ये. कंडक्टर साहेबांसोबत काय त्यांनी भांडण करी सुटली, त्यांची चुकी नसून त्यांच्या संगे डोकं लावी सुटली. बरं ठीक आहे. या पद्धतीने आता जी काय आपण प्रतिक्रिया घेतल्या 2-3 महिलांच्या आणि काही व्यक्तींच्या, तर ती महिला आजी त्यांची काही चूक होते? ड्रायव्हरची कंडक्टरची काही नाही ना? मग त्या महिलांनीच त्रास दिला सगळ्यांना. बघू शकता आपण या पद्धतीच्या अशा काही ज्या प्रतिक्रिया आहेत. आता बस सध्या ST स्टँड समोर लावलेली आहे आणि कुणाचीही काही चूक नसताना विनाकारण प्रवाशांचा खूप मोठा अजूनही काही महिला बसमध्ये आहेत, त्यांच्याही आपण काही प्रतिक्रिया घेऊ, कारण सर्वांच्याच प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. त्या महिलांनी काही त्रास वगैरे दिला तुम्हाला? काही शिवीगाळ वगैरे काही कोणाला? पोलिसांची जबाबदारी आम्ही सगळेजण ऑफिस सोडून. मग आता तिथं पोलीस स्टेशनला कोणते? कोणीही नाही, पोलीस नाहीये. पोलीस स्टेशनला कोणीच नाही. साधारण किती वेळ झाला तुम्ही गाडीमध्ये बसून आहात? गाडी बसून 1 तासच्या वरती झालेला. बरं, तुम्हाला कुठं जायचंय आता सध्या? अच्छा, तुम्हाला निराळ्याला जायचंय, खंबाळ्याला जायचंय. ओके. बघू शकता सर्व म्हणजे प्रवासी एकदम वैतागून गेलेले आहेत. बस आता बस स्टँड वरती लावलेली आहे. कंडक्टर ड्रायव्हर कुठे गेलेले आहेत आता सध्या? अच्छा, ओके. गाडीमधले बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. बघू शकता ही बस आपण बघू शकता, हीच ती बस जी. प्रतिनिधी संतोष शिरसाट, नांदूर शिंगोटे, सिन्नर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.